श्री साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिन सोहळा 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ठाण्यासह आसपासच्या भागातील शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवून श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवले। कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी 4:30 वाजता काकड आरती, साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक, आरती तसेच 7:30 वाजता श्री दत्तयाग यज्ञाची सुरुवात करून झाली। भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या पवित्र यज्ञामध्ये सहभाग घेतला। यानंतर लाडू प्रसाद वाटप करण्यात आले, ज्यामध्ये भक्तांनी आनंदाने भाग घेतला होता। सकाळी 9:30 वाजता झालेल्या गायन, भजन आणि कीर्तन कार्यक्रमाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले। या उत्सवाचे आयोजन श्री साईनाथ सेवा समितीच्या सक्रिय सहभागाने आणि प्रमुख सल्लागार संजयजी केळकर, अध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले। सदर उत्सवाला साई भक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने दर्शन व लाडू प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर यांनी आवाहन केले आहे। आज वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा 38वा वर्धापन दिन असून आज वर्धापन दिनाचा प्रथम दिन असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीभाई नईबागकर यांना अभिवादन करून आज कार्यक्रमाचा प्रथम दिन सुरुवात झालेली आहे। बळीभाईंच्या जाण्यानंतर आमचे संस्थेचे साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून आज पहाटे बाबांची काकड आरतीला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मंगल स्नान झालेलं आहे। आता आज दिनांक 23 रोजी सकाळी 8:30 वाजता श्री दत्तयाग यज्ञ जनकल्याणार्थ आजपासून सुरुवात होणार असून त्यानंतर बाबांचा जवळजवळ 3 दिवस हा जनकल्याणार्थ यात चालू राहणार असून त्यानंतर दुपारी 3 वाजता बाबांची पादुकांचे पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसरातून निघणार असून त्यानंतर वर्तकनगरमध्ये संपूर्ण परिसरामध्ये विद्युत रोषणाई केलेली असून वर्तकनगरच्या नाक्यावरती प्रवेशद्वार तयार करण्यात आलेले आहे। जवळजवळ आज संपूर्ण महाराष्ट्रातून, ठाणे जिल्ह्यातून, मुंबईमधून साई भक्तांची आज मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी रांगा लागतील आणि आज त्यांना या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जवळजवळ 15 टन लाडू तयार केलेले आहेत। त्या 15 टन लाडू म्हणजे जवळजवळ 5 ते 6 लाख लाडू तयार होणार असून प्रत्येक भक्ताला प्रसाद रूपी 2 लाडू आज सकाळी 7:30 नंतर साईबाबांची आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला जाणार आहे। सर्व साई भक्तांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती करीन की साईबाबांचे दर्शन घ्यावे आणि प्रसादाचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो। कोपरी पाचपकाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य विजय मिळवत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे। शिंदे यांनी मोठ्या मताधिक्याने विरोधकांचा पराभव करत मतदारांचा विश्वास कायम ठेवला आहे। एकनाथ शिंदे यांच्या विकासकामे, ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि जनतेशी प्रामाणिक नात्यामुळे हा विजय त्यांनी साधला आहे। पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, जलवाहिनी आणि ठाणेकरांसाठी केलेल्या लोकहिताच्या उपक्रमांमुळे त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे। शिंदे यांच्या विजयाच्या घोषणेनंतर
कोपरी पाचपकाडी परिसरात जल्लोष झाला। त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात विजय साजरा केला। विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानत ठाण्याच्या विकासाचे काम अधिक जोमाने सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे। ठाणेकरांच्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाला आहे, असे शिंदे यांनी नम्रतापूर्वक सांगितले। मतदारांना धन्यवाद देतो की या निवडणुकीमध्ये महायुतीला अगदी कम्पिंग मेजॉरिटी सांगत होतो मेजॉरिटी खरं म्हणजे लँडस्लाईड विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्राच्या मनापासून करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी मनापासून अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं। लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं। समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं। गेले 2 वर्ष त्या कामाची या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं 2.5 वर्षामध्ये त्याचं मोजमाप नोंद आणि त्याची कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे। खरं म्हणजे आता आम्ही 2.5 वर्षांचे काम केलं, आता पुढच्या कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला त्रिवार वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या मनापासून धन्यवाद देतो। आमचा माझे माणूस आहे मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय एवढा मोठा विजय मिळतोय। मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने मार्जिनने त्यांनी मला विजय करण्याचं काम करतायत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांच्या सर्व मतदारांच्या मनापासून। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंब्रा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे। आव्हाड यांच्या या विजयामुळे मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात विकास कामे, सामाजिक न्यायासाठी झगडणे आणि प्रभावी नेतृत्व यामुळे आपली छाप कायम ठेवली होती। यावेळीही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले आहे। आव्हाड यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत संपूर्ण मुंब्रा परिसर जल्लोषात न्हालेला दिसून आला। या विजयासाठी आव्हाड यांनी मुंब्रा मतदारांचे आभार मानले असून विकास कामांचा धडाका कायम ठेवण्याचे आश्वासन दिले आहे। 1 लाखाहून अधिक मतं मिळून विजय होत आहेत, काय सांगाल? लोकांचा विश्वास मी पहिल्यापासून सांगत होतो, लोकांचा प्रचंड प्रेम आणि विश्वास। राज्यभरामध्ये शरद पवार गट आहे, त्याला कुठेतरी फटका बसलेला आहे आणि भाजप पुन्हा हे सगळे एकूणच संशयास्पद आहे।
सगळेच मोठे नेते एकत्र हरवले जात आहेत, हे सगळं संशयास्पद आहे. 1 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळतोय. सगळं श्रेय कोणाचं आहे? सर्व श्रेय कोणाचं आहे? जनतेचं. 1 लाखाहून अधिक मतं मिळत आहेत आणि तुम्ही विजय होत आहे. लाखभराचा लीड आहे. काय सांगाल कार्यकर्त्यांना, काय संदेश द्याल? कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, अलायन्स म्हणजे समाजवादी पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, आप असो, सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी जे मन लावून 12-12, 14-14, 18-18 तास काम केलं, त्याचं हे रिझल्ट आहे. पण महाविकास आघाडीतल्या इतर काही नेत्यांचा पराभव होतो, तर मग परवा छायेत आहेत काय? माझ्या अंदाजाने हा सगळा EVMचा खेळ आहे, बाकी काही नाही. Thank you. हॅलो.